नमस्कार, माझं नाव दिलीप पंकुले आहे. मी ज्या प्रभागातून लढतोय या प्रभागामध्ये 1992 म्हणजे 1992 ते 2002 पर्यंत मी या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे. परंतु आता तब्बल 25 वर्षापासून आम्ही बघतोय की जे काम मी केलं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम झालेलं नाही. तेव्हा लोकांचा एक नाराजीचा सूर आम्हाला या परिसरामध्ये दिसलेला होता आणि नागरिकांच्याच मागणीनुसार यावेळेस मी इथे निवडणूक लढतो आहे. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, सामाजिक समस्या आहे, विधायक समस्या आहे, त्या समस्या सोडवण्याचं काम मी जर इथं निवडून आलो तर त्यांच्या त्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याचं काम मी करणार आहे. नमस्कार, मी शुभम सोनटक्के, प्रभाग क्रमांक 16 इथला अधिकृत उमेदवार आहे. आता आपण जसं विचारलं की इथली समस्या काय, तर गेल्या 20 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप एका हाती सत्ता घेऊन आहे. लोकांचा त्रास आणि की त्यांची समस्या आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच नगरसेवकांना कळत येत नाहीये. कारण गेल्या 20 वर्षापासून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये भाजपनी सत्ता बनवली, परंतु लोकांची समस्या त्यांनी सोडवली नाही. त्या समस्या न सोडवल्याने नागरिकांमध्ये एक रोष तयार झालेला आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक प्रभागातील कॅन्डिडेट हे आम्हाला संपवायचे आहे. कारण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये 2017 मध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर 2022 मध्ये त्याचा कार्यकाळ संपला, परंतु 2022 पासून तर 2026 पर्यंत यांनी प्रशासक राज नेमला आणि त्या प्रशासकाला पण सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा तक्रारी नोंदायचे तर ते पालकमंत्र्याच्या माध्यमातून ते सोडवण्याचे प्रयत्नही त्यांनी करून नाही दाखवला. म्हणून यंदा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा झेंडा फडकवेल. आणखी प्रत्येक प्रभागातील 2 किंवा 3 किंवा असं होऊ शकते की पूर्ण पॅनल निवडून येणार अशी अपेक्षा आम्हाला नागरिकांच्या माध्यमातून आहे. नमस्कार, मी लीना कटारे प्रभाग 16 मधून लढत आहे. माझं सर्वात मोठं आव्हान आहे की महिलांचं सक्षमीकरण. तर महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं, तर त्यांना एक मी हेल्पलाईन नंबर देणार आहे, जेणेकरून ते 24/7 आवर्स ती अवेलेबल असेल आणि आमच्याजवळ ती सर्व राहील हेल्पलाईन नंबर येणाऱ्या याच्यामध्ये. आणि पुन्हा मला एक खूप ज्वलंत प्रश्न दिसत आहे. मी आता जे फिरलेली आहे अजनी एरिया वगैरे जे वेल एज्युकेटेड एरिया आहे, तर त्या एरियामध्ये काय त्यांचे पॅरेंट्स सध्या एकटे आहेत. तर ते एल्डर जे लोक आहेत ते घरी एकटे असल्यामुळे त्यांना भीती निर्माण होते कधी कधी, आणि कधी कधी काय होतं त्यांच्यावर अटॅक सुद्धा झाल्याच्या 2-3 केसेस झालेल्या आहेत. तर मी जेव्हा दक्षता समितीच्या मिटिंगला जाते ही गोष्ट मी वारंवार त्यांना म्हटलेली आहे की तुम्ही एक नंबर द्या, जेणेकरून त्यांना एकटेपणाचा भास झाला नाही पाहिजे. आणि त्यांना जेव्हा गरज वाटली एक नंबर द्या, जेव्हा गरज वाटली आपण ताबडतोब त्यांच्याजवळ पोहोचू शकलं पाहिजे. तर त्यांनी आता या येणाऱ्या मिटिंगमध्ये माझी ही गोष्ट मान्य केली, पण अजूनपर्यंत ते तरतूदपणे नाही झालेली आहे. आणि महिलाचं सक्षमीकरण पुन्हा मला असं वाटते की मुलींना त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी काही असे म्हणजे आत्मसंरक्षणासाठी धडे देण्यात येणार की आपण कसं स्वतःचा बचाव करता येईल आपल्याला. आणि डिजिटलायझेशन जसं प्रभागाचं करायचं आहे मला, येणाऱ्या काळामध्ये मी ह्या सर्व गोष्टींवर विचार करणार. नमस्कार, मी अश्विनी अजय मते, प्रभाग 16 मधनं आहे. माझा जो वतननामा आहे, गेल्या मी 20 वर्षापासून या प्रभागामध्ये कंटिन्यू डोअर टू डोअर माझं व्यवसाय असते आहे, LICतून आलेली आहे. तर माझा डोअर टू डोअर संपर्क जनतेशी होत राहते आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या आहे सर. जसं आमच्या प्रभागामध्ये 16 स्लम एरिया आहेत, तर त्या स्लम एरियाचं नवीनीकरण पण झालेलं नाही, साधे त्यांना मालकी हक्क पट्टे सुद्धा दिलेले नाही. तो जनतेमध्ये एकदम नाराजीचा एक मुद्दा आहे आणि त्याचं 20 वर्षापासून काहीच निरीकरण झालेले नाही. प्रत्येक असे मुद्दे आहे की त्याची अजून काही वर्षामध्ये काहीच जो आता सत्तेत आहे आपला भाजप, त्यांनी अजूनपर्यंत जेवढी नगरसेवक आहेत ते कुठेच लक्ष देत नाही. 150 वर्ष होऊन गेलेल्या वस्तीला, तर लोक म्हणतात की आमचा मालकी हक्क पट्टे आम्हाला पाहिजे. हा माझा प्लस पॉइंट राहील आणि मी त्या पट्ट्यांसाठी सर्वतो प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागाचं नवीनीकरण कसं करायचं याच्यावर माझा पहिला फोकस राहील आणि महिलांसाठी माझं सशक्तीकरण याच्यावर मी प्रतिक्रिया करणार आहे.